छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्या जिल्ह्यात 4 वर्षाच्या आसपास कार्यकाळ झाला असून महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील कार्यकाळाचा विचार करता त्यांची निवडणूक आयोगामुळे नियमामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलीची अपेक्षा आहे। सध्या पांडे यांची प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मंजुरीला गेले आहे। त्यांच्या जागेवर बदलून येण्यासाठी MMRDAचे सहसचिव दीपक सिंगल, सोलापूरचे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सिडको मुख्य प्रशासकीय या पदावर बदली होऊनही अद्याप रुजू न झाल्याने भाग्यश्री विस्पुते यांच्या नावाची यावेळी चर्चा होत आहे। गेल्या आठवड्यातील राज्यातील 17 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव नव्हे। विस्पुते यांचेही नाव जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनी लावून धरले असले तरी सिंगल यांचे नाव ज्येष्ठ नेत्यांमुळे पुढे नाही। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाच्या समीकरणाचा विचार करून जिल्हा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। सुरुवातीला 5 जणांची नावे होती, त्यातील मनोज जिंदल आणि राहुल गुप्ता यांची नावे मागे पडली। उर्वरित तिघांपैकी कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे। IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, त्यामध्ये राहुल गुप्ता यांची महावितरण सहव्यवस्थापकीय संचालन पदासाठी बदली केली आहे। 2 दिवसांपूर्वी गुप्ता यांचे नाव शर्यतीत होते। 2017च्या बॅचच्या सनदी अधिकारी विस्पुते यांची बदली गेल्या आठवड्यात सिडको मुख्य प्रशासकपदी झाली, परंतु त्यांनी अद्याप पदभार घेतलेला नाही। त्यांचे नाव जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनी लावून धरले असल्याचे समजले जात आहे। दिलीप स्वामी यांचेही नाव चर्चेत आहे, परंतु त्यांच्या नावावर नेत्यांचे एकमत दिसत नाही। दीपक सिंगल यांनी जलसंधारण आयुक्त म्हणून काम केले आहे। ते थेट आता IAS असून विस्पुते यांच्यापेक्षा सिनियर ते असतील। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।